नमस्कार मैत्रिणींनो, मी सीमाज फॅशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर फ्रेंड्स, इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी साडी आहे आणि तिचं ब्लाऊज आपल्याला इथे स्टिच करायचं आहे। आणि ब्लाऊज म्हणजे इथे तुम्ही बघू शकता, आता आपल्याला कॅनव्हास पेपर न वापरता आपल्याला कसा पॅच ब्लाऊज बनवता येईल आता ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी ते मी साडीतला कपडा घेतलेला आहे आणि गळा जो पॅचचा तुम्हाला जो गळा रेडी करायचा आहे तर तो गळा मी इथे आखून घेतलेला आहे। जसं की आपण कॅनव्हास पेपरवरती आखून घेतो तर तसंच अगदी त्याच प्रकारे आखून घ्यायचा आहे। पहिले साडीतला कपडा ठेवलेला आहे, त्यानंतर ब्लाऊजचा कपडा ठेवलेला आहे आणि त्यानंतर अस्तर ठेवलेला आहे। तुम्ही बघू शकता आता सिंपल पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे, म्हणजे अगदी आपण साध्या पद्धतीने जशी शिलाई करतो ती शिलाई आता आपल्याला इथे करून घ्यायची आहे। फक्त 5 मिनिटात हा ब्लाऊज जो आहे तर तो रेडी होणार आहे आणि खूप सुंदर आणि तुम्हाला आवडेल। नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हालाही नक्कीच आवडेल हा व्हिडिओ। कारण ज्या कस्टमरचा हा ब्लाऊज होता त्या कस्टमरला अगदीच म्हणजे खूपच आवडला, कारण तो रेडी पण खूप पटकन झाला आणि आवडला सुद्धा सगळ्यांना। तर तिथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने शिलाई करून घेतलेली आहे। आता तिन्ही पण आपल्याला काय करायचं आहे की कट करून घ्यायचं आहे। तिन्ही पण पार्ट जे आहेत तर ते आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत। मी अगदी सावकाशीने हा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते, एकदम स्टेप बाय स्टेपने मी कॅनव्हास पेपर न वापरता सुद्धा आपण ब्लाऊज कसा रेडी करू शकतो तर ते मी या व्हिडिओमध्ये आज सांगितलेलं आहे। आता कात्री जी आहे तर ती अशा पद्धतीने आडवी धरून आपल्याला हा वरचा एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तर तो पार्ट आता इथे आपण कट करून घेणार आहोत। आणि आता त्यावरती आपल्याला एक लेस बसवायची आहे। जर ब्रॉड लेस असेल तुमच्याकडे तर आपण तिथे ब्रॉड लेसही बसवू शकतो, किंवा सिंपल एक ती साधी लेस वगैरे जे असेल तुमच्याकडे तर ती साधी लेस पण बसवू शकतो। तर त्या पहिल्या आधी आपण याला गोट लावून घेणार आहोत। साध्या पद्धतीने गोट लावून घ्यायचा आहे, जसं की आपण इतर ब्लाऊजला लावतो तोच गोट आता आपल्याला याला पण लावून घ्यायचा आहे। खूप इझी आहे आणि कुठल्याही प्रकारचा खर्च न करता आपण ही ब्लाऊजची डिझाईन अशा पद्धतीने रेडी करू शकतो। आता गोट जो आहे तर तो आपण दुमडून घेणार आहोत। त्याआधी आपल्याला छोटे छोटे कट्स करून घ्यायचे आहेत गोटचे, जेणेकरून आपला जो गोट आहे तर तो अगदी व्यवस्थितपणे होईल। तर फ्रेंड्स, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात, तुमचे अगदी मनापासून आभार मानते।
आहे.